जुगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धारी जगा. जय देव जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीव लगा. जय देव जय देव. नमस्कार, मी राजपती दास आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे की हे पांडुरंग विठ्ठल विठू माऊली या पंढरपुरामध्ये का आले. भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पंढरपुरात कुंडलिकाला भेटण्यास का आले, त्याच्या मागची कथा काय आणि कुंडलिकाची कथा काय, या गोष्टींची आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत. तर आपण जी चर्चा करणार आहोत ती स्कंद पुराण, पद्म पुराण आणि श्रीमद भागवत या ग्रंथातून खास करून करणार आहोत. या दोन पुराणांमध्ये पांडुरंग महात्म्याचं वर्णन आहे आणि त्या ठिकाणी या सुंदर कथांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. No, he's not. Let's go home. The Odyssey is a massive story. That's a really exciting challenge to take on. This is definitely the biggest movie that I've ever done in my career in terms of its scale. Definitely the biggest movie I've ever done in terms of its ambition. A great filmmaker like Christopher Nolan can do scope and action and fantasy, but also heart and humanity and depth and rawness. That doesn't mean he will come back. What if I can't? I feel like this particular picture is an accumulation of all of his skills and all of his experiences and him at his best, going for it. It's just the perfect story for Chris. From the second I first read the script, even though I'm in the movie, I'm really imagining myself watching the movie. And I'm like, I'm almost more excited to watch it. I just can't wait to see what they've come up with. 3, 2, 1, action! When Sid chose LinkedIn Recruiter, he found quality account managers ready to join immediately. Because he found them fast, sales reached a new record and Sid reached new destinations. Hire smarter to grow faster. LinkedIn. आपल्या सर्वांना माहिती आहे की माता रुक्मिणी ज्या आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, विदर्भामध्ये राजा भीष्मकांची कन्या रुक्मिणी, हिने भगवान श्रीकृष्णांबद्दल खूप काही ऐकलं, त्यांच्या दिव्य लीलांचं श्रवण केलं आणि तिच्या हृदयामध्ये एक दिव्य इच्छा जागृत झाली की मी विवाह करेन तर भगवान श्रीकृष्णांशी. भगवान श्रीकृष्ण सोडून मी दुसऱ्या कुणाशीही विवाह करू शकत नाही. ते दिव्य प्रेम, नित्य प्रेम आहे, भगवंतांच्या अंतरंगा शक्ती आहेत रुक्मिणी माता, आणि त्यांचं ते प्रेम जागृत झालं आणि त्यांनी महाराष्ट्राची कन्या आहे एक प्रेमपत्र एका ब्राह्मणाकरवी भगवान श्रीकृष्णांना पाठवलं की तुम्ही या आणि माझं अपहरण करा, कारण माझा बंधू जो रुक्मी आहे तो माझं लग्न आपल्याशी, माझा विवाह आपल्याशी करणार नाही. त्याची इच्छा होती की शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह व्हावा. आणि रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांना पत्र दिलं की या ठिकाणी येऊन या दुर्गा मातेच्या मंदिरापाशी तिथे योग्य पद्धतीने सोपं जाईल तुम्हाला अपहरण करणं. संपूर्ण प्लॉट रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांना आखून दिला. त्या पत्रामध्ये सांगितलं कशा प्रकारे माझं अपहरण करा. आणि खूप सुंदर वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंधात 52व्या 53व्या अध्यायामध्ये. रुक्मिणी माता त्या पत्रामध्ये जे ब्राह्मणाकरवी भगवान श्रीकृष्णांना पाठवलं त्यामध्ये म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतो गतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. तुमच्याबद्दल ऐकून माझ्या हृदयामध्ये जी ओढ निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्ही या आणि माझं अपहरण करा. आणि भगवान श्रीकृष्णांची ही दिव्य इच्छा होती की माता रुक्मिणीला त्यांची पत्नी म्हणून स्वीकार करावं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी माता रुक्मिणीचं हरण केलं आणि त्यांना घेऊन द्वारकेमध्ये घेऊन आले आणि तिथे त्यांचा विवाह झाला. पण विवाह झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्ण यांच्या ज्या बालपणीच्या लीला होत्या वृंदावनात जवळपास 11.5 वर्ष भगवान श्रीकृष्ण राहिले. त्या वृंदावनातील मधुर लीला आणि तिथल्या भक्तांप्रती जे प्रेम भगवंतांच्या हृदयात होतं, आणि खास करून वृंदावनातील ज्या गोपी आहेत आणि श्रीमती राधाराणी खास यांच्याबद्दल जे प्रेम होतं भगवंतांच्या हृदयामध्ये, ते काहीसं दिव्य होतं.
त्यामुळे जरी ऐश्वर्यशाली द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण राहत असले तरी त्या मधुर लीलांचं वृंदावनातून त्यांना नेहमी स्मरण व्हायचं. आणि असंच वर्णन आहे की एकदा भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेखातर त्यांच्या स्मरणाद्वारे श्रीमती राधाराणी स्वतः द्वारकेत प्रकट झाल्या आणि अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांना अतिशय जवळ बसून घेतला आणि ते हितगुज करू लागले, बोलू लागले. आणि त्याच वेळेस नेमकी रुक्मिणी माता त्या महालामध्ये प्रविष्ट झाली आणि तिने पाहिलं की अशा प्रकारे त्यांचे पती भगवान श्रीकृष्ण हे राधाराणी सोबत, श्रीमती राधाराणींसोबत एका आसनावरती बसलेले. तेव्हा रुक्मिणी माता ही रुसली. तिला खूप वाईट वाटलं की मी असं प्रेम भगवान श्रीकृष्णांना देऊ शकत. त्यामुळे ती तपश्चर्या करण्यासाठी रुसून की मला पुन्हा भगवंतांचं प्रेम असं प्राप्त व्हावं म्हणून ती जेव्हा पत्नी रुसते तेव्हा कुठे जाते? माहेरी जाते. मग रुक्मिणी माता माहेरी आल्या म्हणजेच महाराष्ट्रात आल्या, पण त्या विदर्भात नाही गेल्या, त्या आपल्या इथे आल्या आणि ते दिंडीर वनामध्ये येऊन तपस्या करू लागले. तर हे दिंडीर वन म्हणजे या आपल्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. तुम्ही म्हणाल अरे हे तर पंढरपूर, तर पंढरपुरातच नाव आहे दिंडीर वन. तर या पंढरपुराला हे दिंडीर वन नाव पडण्यामागे ही एक कथा आहे. पूर्वी एक दिंडी रव नावाचा एक महादैत्य होता. हा खूप क्रूर, अकराळ, विकराळ असा दैत्य होता आणि त्याने आधी खूप तपश्चर्या करून वेगवेगळ्या देवी देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं खूप सारे वरदान प्राप्त करून घेतले. आणि त्याची प्रवृत्ती पहा, ज्यांच्याकडनं वरदान मिळालं त्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. या देवी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. 14 भुवन त्याच्या त्रासाने वैतागले होते, त्रासले होते. त्राही त्राही आमचं रक्षण करा म्हणून इंद्रदेवांकडे गेले. आणि इंद्रदेव सर्व देवी देवतांना घेऊन नेहमीप्रमाणे जेव्हा, कारण भक्त आहेत भगवंतांची, जेव्हा समस्या येते तेव्हा सर्वजण भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले की आम्हाला वाचवा. हा दिंडीरव दैत्य, महादैत्य खूप अकराळ, विकराळ, क्रूर आहे, सर्वांना त्रास देत आहे. आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिलं की ठीक आहे, काळजी करू नका, मी सर्व काही करेन. मी एका रूपामध्ये प्रकट होईन. माझ्या अंशामध्ये राजा श्रीचंद्र यांच्या घरामध्ये मी मल्लिकार्जुन या नावाने प्रकट होतो. तेव्हा राजा श्रीचंद्र ही तपश्चर्या करत होते. भगवान शिवजींना त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि भगवान विष्णूंसारखा एक पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली. तेव्हा शिवजींनी त्यांना वरदान दिलं आणि त्यावेळेस भगवान विष्णू त्यांच्या एका अंश अवतारामध्ये या राजा श्रीचंद्र यांच्याकडे पुत्र म्हणून अवतरले आणि मल्लिकार्जुन असं त्यांचं नाव होतं. आणि एकदा 20 वर्षाचे असताना ते एकदा शिकारीसाठी वनामध्ये गेले होते. तेव्हा तिथे दिंडीरव दैत्य त्यांना दिसला आणि त्यांच्यामध्ये घमासान युद्ध झालं. असं वर्णन आहे की वर्षानुवर्ष ते युद्ध चाललं आणि त्यानंतर त्या महाभयंकर नंतर एका लोखंडी गदेने या मल्लिकार्जुन, जो भगवान विष्णूंचे अंश अवतार होते, त्यांनी त्या दिंडीरवाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यावेळेस त्या दिंडीरवाने आपले प्राण त्यागले. पण प्राण त्यागताना दिंडीरव मोठ्याने हरी हरी त्याच्या हृदयातनं आवाज आला आणि त्याने भगवंतांना पुकारलं, हरी हरी. आणि त्याच क्षणी भगवान विष्णू त्यांच्या पूर्ण रूपामध्ये त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी विचारलं की तू माझ्या नावाचा धावा केलेला आहेस, तुला काय हवं ते माग. तेव्हा दिंडीरवाने वरदान मागितलं विष्णूंकडे. तो म्हणाला की ही जागा माझ्या नावाने सिद्ध व्हावी आणि इथे आपला वास असावा. तेव्हा भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली. तो हेही म्हणाला की या जागेला लोहदंड तीर्थ असंही नाव द्यावं किंवा लोहदंड क्षेत्र असं नाव मिळावं, तेही नाव देण्यात आलं. अशा प्रकारे पंढरपुराला हा दिंडीरव राक्षस आणि त्याचं वन म्हणून दिंडीरव वन असं नाव पडलं आणि नंतर तो व एकत्र झाला आणि दिंडीर वन असं नाव या क्षेत्राला पडलं. म्हणून पंढरपुराला दिंडीर वन, लोहदंड क्षेत्र, गदातीर्थ, सूर्यतीर्थ अशी ही नावं आहेत शास्त्रांमध्ये. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण दिंडीर वनात आले. खरं तर रुक्मिणी मातेला परत घेऊन जाण्यासाठी, त्यांचा रुसवा दूर करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची समजूत घालण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले होते. पण रुक्मिणी मातेला जेव्हा भेटायला आले भगवान श्रीकृष्ण तेव्हा त्यांना त्यांच्या एका भक्ताची आठवण झाली. तो याच क्षेत्रामध्ये राहत होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्या महान भक्तांचं नाव आहे भक्त पुंडलिक. तर या पुंडलिकास दर्शन देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पुंडलिकांच्या घरापाशी गेले. पण हे पुंडलिक कोण आहेत तर याचंही वर्णन पुराणांमध्ये करण्यात आलेलं आहे. भक्त पुंडलिक यांच्या जीवनाची कथा सांगण्यात आलेली आहे की या लोहदंड क्षेत्रामध्ये किंवा दिंडीर वनामध्ये, या ठिकाणी जिथे आज पंढरपूर आहे, त्या ठिकाणी एक खूप
पवित्र, खूप शुद्ध मनाचे भगवत भक्त असे ब्राह्मण ज्यांचं नाव होतं जानुदेव आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सत्यवती हे राहत होते. आणि पुंडलिक हे त्यांचे पुत्र. खरं त्यांचं नाव पुंडरीक आहे शास्त्रांनी. पुंडरीक उवाच असं वर्णन आहे. तर पुंडरीकचं नंतर पुंडलिक झालं. र ल अभेद हा संस्कृत मध्ये आहे. र ठिकाणी ल वापरला तो कधी कधी. जसं प्रहराद उवाच असंही आहे श्रीमद भागवतामध्ये. प्रल्हादच्या ऐवजी प्रहराद असाही उच्चार होतो. तर हे पुंडरीक किंवा पुंडलिक हे जानुदेव आणि सत्यवती यांचे पुत्र होते. जरी पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आले तरी लहानपणी ते अत्यंत वाईट स्वभावाचे. आई वडिलांना खूप त्रास द्यायचे, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांचा अपमान करायचे. आई वडिलांचं धन त्यांनी पूर्ण वाया घालवलं. त्यांनी खूप त्रास दिला आई वडिलांना आणि अजिबात त्यांचं ऐकत नसत. त्यांना वाटलं की त्याचं लग्न करावं, लग्नानंतर तो सुधारेल. पण लग्न झाल्यानंतरही तसेच कार्यक्रम या पुंडलिकाने चालू ठेवले. त्यामुळे या पुंडलिकाला वैतागून कंटाळून आई वडिलांनी निर्णय घेतला की आता आम्ही काशी दर्शनासाठी निघून जातो आणि जर तिथे सोय झाली तर आपण तिथेच राहूया. या पुंडलिकाच्या वैतागाला पूर्णपणे कंटाळले होते आणि त्यांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. आणि ते काशीला जात असताना पुंडलिकाने अजिबात विचार केला नाही की मी आई वडील निघून चालले, त्यांना थांबवावं, काही नाही. आणि आई वडील काशीला जाण्यासाठी निघून गेले. आणि काही दिवसांनी गावातील काही लोक काशीला जाण्यास निघाले होते. तेव्हा पुंडलिक म्हणाला सगळे काशीला चालले, काय काशीमध्ये जाण्यात एवढं? चला मी पण काशीला जातो असा विचार. त्याने लहरी स्वभावाचा होता. त्याने विचार केला चला मी काशीला जातो. आणि बायकोला घेऊन तो काशीला जाण्यास निघाला घोड्यावरती बसून. जाताना आई वडीलही दिसले पण पाहिलं नाही आई वडिलांना. पुढे निघून गेला. आणि रस्त्याने जाता आता थकले होते. रात्रीच्या मुक्कामाची वेळ होती. आत्तासारखं नाही विमानाने काशीला गेलं किंवा ट्रेन मधून गेलं, नाही, चालत जायचे लोक किंवा घोड्यावरून जायचे. अनेक दिवस लागायचे जाण्यासाठी. तेव्हा एके दिवशी संध्याकाळी मुक्कामासाठी जागा कुठे मिळते का हे पाहण्यासाठी ते थांबले होते. तेव्हा त्यांना एक आश्रम दिसला आणि त्यांनी विचार केला की या आश्रमात मुक्काम करावा पुंडलिकाने. आणि तो थांबला. तिथे त्याने पाहिलं अतिशय सुंदर असा आश्रम होता. त्याने माहिती काढली. तो आश्रम होता कुक्कुट मुनी यांचा. तर या कुक्कुट मुनींची चर्चा आहे शास्त्रांमध्ये. महान अतिशय भगवत भक्त होते, त्या आश्रमात राहत होते. तर त्या कुक्कुट मुनींच्या आश्रमात पुंडलिक आला आणि त्याने कुक्कुट मुनींशी थोडासा वार्तालाप केला. त्यांना विचारलं की काय आहे, रस्ता कुठे काशीला जाण्याचा, कसा. कुक्कुट मुनी म्हणाले मी कधी काशीला गेलो नाही, मी इथेच राहतो. तेव्हा पुंडलिक काहीसा लहरी स्वभावाचा होता. त्याने थोडासा अपमान केला त्यांचा, काही बोलला त्याने. आणि तरी त्यांनी जिथे राहण्याची व्यवस्था केली आणि तिथे तो झोपी गेला. काही फारसा चांगला बोलला नाही कुक्कुट मुनींशी. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तिथे ही आधी बऱ्याच वेळ त्या आश्रमामध्ये काही आवाज झाल्याचा त्याला ऐकू. आणि पुंडलिकाने उठून पाहिलं काय आहे. तर त्यांना अंधारात दिसलं पहाटेच्या वेळी की 3 अतिशय कुरूप अशा स्त्रिया त्या आश्रमात येत होत्या. आणि त्या पुंडलिक त्यांच्याकडे पाहत होता. तो खूप घाबरला. अरे बापरे, कोण त्या स्त्रिया इतक्या कुरूप विचित्र दिसणाऱ्या अशा आहेत. तो पाहत राहिला. तर त्या 3 स्त्रिया आत आल्या आश्रमामध्ये आणि त्या हातात झाडू घेऊन झाडू लागल्या. त्यानंतर त्यांनी सडा संमार्जन केलं, आश्रम साफ केला. आणि बाहेर निघताना त्या अतिशय सुंदर तेजस्वी रूप त्यांना प्राप्त झालं आणि त्या बाहेर पडू लागल्या आश्रमातून त्यांची सेवा झाल्यानंतर. तेव्हा पुंडलिकाला राहावलं नाही. म्हणजे हे काय, जाताना एवढ्या कुरूप एवढ्या विचित्र दिसत होत्या आणि आता एवढ्या सुंदर तेजस्वी रूप त्यांनी धारण केलेलं. तेव्हा त्यांनी त्यांना थांबवलं. म्हणले थांबा. म्हणाले हे काय, तुम्ही अशा होत्या आणि अशा बाहेर आल्या. तेव्हा त्यांनी त्यांची खूप भर्त्सना केली त्या 3 स्त्रियांनी. आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून गंगा, यमुना, सरस्वती. पुंडलिकाने विचारलं तुम्ही कोण आहात. ते म्हणले तू किती पापी आहेस, तू एवढी वाईट कार्य जीवनात लोकांना त्रास दिलेला, आई वडिलांना त्रास दिलेला, कधी त्यांची सेवा केलेली नाहीये, कधी चांगल्या मार्गावरती कार्य केलेलं नाहीये, त्यामुळे तुला या पापाची फळं खूप भोगावी लागतात. तेव्हा तो खूप गहिवरला. त्याला खूप वाईट वाटलं. त्या पुंडलिकाला उपरती झाली की किती चुकलं माझ्या आयुष्यात, किती पाप केलं. कारण त्याने पाहिला चमत्कार की अशा प्रकारे भक्तांची सेवा केल्यानं गंगा, यमुना, सरस्वती. तेव्हा त्याने विचारलं त्यांना मला माफ करा, क्षमा करा, पण मला सांगा तुम्ही कोण आहात. तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत आणि सर्व लोक आमच्यामध्ये येऊन स्नान करतात आणि आम्हाला प्रदूषित करतात त्यांच्या पापांद्वारे. आणि आम्ही पापमुक्त होण्यासाठी या कुक्कुट मुनी, या महान भक्तांची, भगवत भक्तांची सेवा करण्यासाठी इथे येतो रोज. आणि इथे येऊन आम्ही सडा संमार्जन करून अशा प्रकारे आमचं पाप या सेवेद्वारे धुतात.
अशी त्यांनी पुंडलिकास माहिती दिली. सर्व ऐकून पुंडलिकाचं हृदय द्रवलं, त्याच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं आणि त्यानंतर कुक्कुट मुनींची कृपा झाली, त्याने त्यांची सेवा केली आणि त्यांच्या सहवासात राहिला. त्यांच्याद्वारे त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालं आणि त्यानंतर कुक्कुट मुनींचे आशीर्वाद घेऊन पुंडलिक पुन्हा पंढरपुरात आला आणि पुंडलिकाचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला. या भगवत भक्ताच्या सहवासांमुळे, गंगा यमुना सरस्वती यांच्या आशीर्वादामुळे पुंडलिकाचं जीवन पूर्णपणे बदललं आणि हा मुलामध्ये झालेला बदल ऐकून जानुदेव आणि सत्यवती हे परत आले पंढरपुरात आणि पुंडलिकासोबत राहू लागले. कल कहाँ गए थे? I go to market yesterday. कल की बात है तो गो नहीं वेंट बोलो. I went to the market yesterday होता है. I went to the market yesterday. आप मार्केट कैसे गए थे? I go by bus. कल की बात है तो गो नहीं वेंट बोलो. सही सेंटेंस होगा I went by bus. ओह, मेरी इंग्लिश सच में बहुत वीक है. कोई बात नहीं. AI टीचर ट्राई किया क्या? उसमें काफी टाइम लगता होगा ना? बिल्कुल नहीं. नॉर्मल इंग्लिश क्लासेस से बहुत कम. रोज सिर्फ 15 से 20 मिनट प्रैक्टिस काफी है. धीरे धीरे कॉन्फिडेंट हो जाओगे. वाओ, मैं कैसे सुपरनोवा ज्वाइन करूं? नीचे इंस्टॉल का बटन दबाओ. सुपरनोवा AI ऐप इंस्टॉल करो, साइन अप करो और प्रैक्टिस शुरू करो. सिर्फ 30 दिनों में इम्प्रूवमेंट दिखने लगेगा. इसलिए 1 करोड़ से ज्यादा लोग सुपरनोवा पर प्रैक्टिस कर रहे हैं और अपनी इंग्लिश बेहतर कर रहे हैं. Download Supernova AI app now. राया मेरे दोस्त को बोलता है ट्रांसप्लांट कराओ, बाल नहीं ला सकते तुम लोग. अगर आपके सिर पे फॉलिकल जिंदा है तो हम बाल ला सकते हैं, लेकिन अगर आप स्टेज 6 या 7 पे हो, मतलब आपका सिर ऊपर से ऐसा दिखता है, तो सॉरी, हम आपके बाल नहीं ला सकते. ऐसे क्यों? सिंपल साइंस है. जो जिंदा है उसको वापस हेल्दी और तंदुरुस्त बना सकते हो, बट अगर फॉलिकल मर गया तो ट्रांसप्लांट के अलावा और कुछ काम नहीं करेगा. तो कैसे पता चलेगा कि मेरे सर फॉलिकल जिंदा है कि नहीं थे? कोई टेस्ट है क्या? बिल्कुल है. ट्राया के ऐप पे जाओ और उनका ऑनलाइन हेयर टेस्ट भरो. रिजल्ट में वो बताएंगे कि आपके केस में फॉलिकल जिंदा है या नहीं, और वो ये भी बताएंगे कि कितने महीनों में आपको रिजल्ट्स मिलेंगे. अरे वाह, फ्री में हेयर टेस्ट अभी देता हूँ. ट्राया ऐप पे अपना हेयर टेस्ट, अपना 1 month किट ऑर्डर करो और 5 महीने में रिजल्ट्स देखो. सोबत राहू लागले आणि त्यानंतर पुंडलिक त्याच्या महान भगवत भक्त असलेल्या अशा आई वडिलांची सेवा आणि कृष्ण भक्ती करू लागला. तर अशी ही पुंडलिकाची कथा थोडक्यात. यांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेहून पंढरपुरात आले, दिंडीर वनात आले. तर काही विद्वानांच्या मते पुंडलिक आधीच्या जन्मात कोण होता याची कथा आहे, जी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आहे. राजा मुचुकुंद यांची कथा. राजा मुचुकुंदांनी देवी देवतांसाठी खूप काळ युद्ध केलं आणि देवी देवता प्रसन्न झाल्या त्यांच्यावरती आणि त्यांना वरदान मागितलं. तेव्हा त्यांनी खूप मोठा काळ झोपण्याचं वरदान मागितलं की मला आता खूप थकलोय, मला झोपायचंय. आणि अजूनही वर्णन आहे एका ठिकाणी असं की हरिवंशामध्ये वर्णन आहे की त्यांनी असंही वरदान मागितलं की जो मला उठवेल झोपेत, त्याला जेव्हा मी पाहेन माझ्या दृष्टिक्षेपानं तो व्यक्ती जळून भस्मसात होईल, असंही वरदान दिलं. तर हे मुचुकुंद महाराज हे राजा मांधाता यांचे पुत्र होते, इक्ष्वाकू कुळामध्ये जन्मले आणि अशा प्रकारे वरदान प्राप्त करून एका गुहेमध्ये गेले आणि झोपी गेले. आणि तेव्हा इथे भगवान श्रीकृष्णांवर जरासंध आक्रमण करत होता आणि एकदा कालयवनाला घेऊन, या दैत्याला घेऊन भगवान श्रीकृष्णांवर आक्रमण केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर कालयवन भगवान श्रीकृष्णांचा पाठलाग करू लागला आणि भगवान श्रीकृष्ण चालत चालत अगदी आरामात येत होते आणि कालयवन धावत होता, पण भगवंतांना पकडू शकला नाही. आणि भगवान श्रीकृष्ण या गुहेमध्ये आले आणि त्यांनी त्यांचा शेला झोपलेल्या मुचुकुंदांवर पांघरला आणि ते लपून बसले. आणि अशा प्रकारे जेव्हा कालयवन आत आला, त्याला वाटलं की हे भगवान श्रीकृष्ण मला घाबरून पळून आले गुहेमध्ये आणि आता झोपी गेले. त्याने जोरदार लाथ मारली त्यांच्या कंबरड्यावर आणि ते झोपलेले होते मुचुकुंद महाराज. ते उठले आणि त्यांच्या दृष्टिक्षेपानं हा कालयवन दैत्य जळून भस्मसात झाला. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांना खूप सुंदर प्रार्थना मुचुकुंद राजा अर्पण करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय वरदान हवंय? ते म्हणाले माझ्या समोर इथे तुम्ही राहा, मी तुमचं दर्शन घेऊ इच्छितो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या पुढच्या जन्मामध्ये तुझी इच्छा मी पूर्ण करेन. अशा प्रकारे काही विद्वानांच्या मते हे पुंडलिक होते, तेच त्यांच्या पूर्वीच्या जन्मी, आधीच्या जन्मी हे राजा मुचुकुंद पुंडलिकाच्या रूपामध्ये पुढच्या जन्मी त्यांनी या दिंडीर वनामध्ये जानुदेवांच्या
तर भगवान श्रीकृष्ण आले होते रुक्मिणी मातेचा रुसवा घालवण्यासाठी, पण इथे आले ते पुंडलिकाला भेटण्यासाठी. आणि पुंडलिकास दर्शन दिलं. त्याचंही वर्णन आहे खूप सुंदर. पुंडलिक पाठमोरा बैसला चरण धूत मातेचे. पाठमोरे बसले होते पुंडलिक घरामध्ये दरवाजाकडे पाठ करून. अचानक काय झालं? कोटी सूर्याची प्रभा तैसा लक्ष्मी नायक उभा. अचानक प्रकाश पडला रूप त्यांच्या खोलीमध्ये आणि कोटी सूर्याची प्रभा, कोटी कोटी सूर्यांचं तेज तिथे प्रकट व्हावं असा प्रकाश पडला. ती वर्णिता शोभा वेदशास्त्र अतर्कता, वेदशास्त्रांच्या तर्काच्या पलीकडच्या सर्व गोष्टी. तो पुंडलिक घाबरला, म्हणे एवढा प्रकाश कैसा पडला, म्हणून अवलोकुला शोधू लागला कुठनं प्रकाश येतो एवढा. तो देखिला भगवंत, भगवंतांचं दर्शन झालं. तव हाती पित्याचे चरण. आणि इथे माता पित्यांची सेवा चालू होती. तेथूनही केले हरिसी. तिथूनच त्यांनी भगवंतांना नमन केलं, भगवंतांचं स्वागत केलं त्यांच्या नमनाद्वारे. मग वाम हस्ते करून वीट नीट टाकली बसावया. मग त्यांनी मागे हात करून एक वीट भगवंतांकडे टाकली. त्या विटेवर थांबा, या विटेवर बसा म्हणून त्यांनी भगवंतांना वीट दिली. आणि भगवंत त्या विटेवरती उभे राहिले. आणि त्यानंतर भगवंतांनी पुंडलिकास दर्शन दिलं. पुंडलिकाने खूप सुंदर प्रार्थना भगवंतांना अर्पण केली. आपण आरतीमध्ये म्हणतो पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. परब्रह्म कोण? भगवान श्रीकृष्ण साक्षात. अर्जुन सुद्धा भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात विभूती योग अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांचं गुणगान करतो. अर्जुन म्हणतो परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभुम. परम ब्रह्म, तुम्ही परम सत्य आहात. परम धाम, सर्व आधारांचे आधार तुम्ही आहात. पवित्रम परमं भवान, अतिशय पवित्र, परम पवित्र आहात आपण. आपण कोण आहात? पुरुषम शाश्वतम दिव्यम. आपण शाश्वत पुरुष आहात आणि दिव्य पुरुष आहात. भगवंत हे विभू आहे. आदिदेवम अजम विभूम. ब्रह्म आपणही आहोत. अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे, मी हे शरीर नाही. पण भगवंत परम ब्रह्म आहे, परब्रह्म आहेत. आपण परब्रह्म नाही, आपण अणुचित वस्तू, अणुचित वस्तू. भगवंत विभूचित, भगवंत विभू आहेत आणि त्या भगवंतांचेच आपण अंश आहोत. म्हणून आपणही सच्चिदानंद आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. तर अशा प्रकारे हे दिव्य पुरुष, आदि पुरुष, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे स्वयं या त्यांच्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाला भेटण्यासाठी या पंढरीमध्ये दिंडीर वनामध्ये आले. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. पुंडलिकाला वरदान देणारे हे हरी विठ्ठल यांचा जयघोष वारकरी आणि इतर सर्व भक्त विठ्ठलाचे करतात. तर स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे, खूप सुंदर वर्णन आहे. भगवंत आणि पुंडलिक यांच्यामधला संवाद आहे. तो पूर्ण आपण इथं पाहू नाही शकत, पण आपल्याला वेळ मिळाल्यास नक्की वाचा. जर शक्य झालास या संवादावरती एक छोटासा व्हिडिओ आपण बनवूया नंतर. खूप सुंदर प्रार्थना आहेत आणि भगवंतांचं खूप सुंदर वरदान आहे पुंडलिक. तर त्यातल्या 1-2 श्लोकांची इथे आपण चर्चा करू. भगवान विठ्ठल, भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला उद्देशून म्हणाले, आगतोहम वरान दातुम प्रीत्या ते मुनिसत्तम पित्रोराराधनात् तस्मात् प्रसन्नोस्मी न संशयः. आगतः अहम वरान दातुम. तुला वर प्रदान करण्यासाठी मी आलेलो आहे पुंडलिक. प्रीत्या ते मुनिसत्तम. तुझ्या प्रीतीद्वारे, तुझ्या प्रीतीद्वारे मी इथे प्रकट झालेलो आहे. माझ्या प्रती तुझ्या हृदयामध्ये जे प्रेम आहे त्यामुळे इथे प्रकट झालेलो आहे. पित्रो आराधनात् तस्मात्. आई वडिलांची जी सेवा तू करत आहेस, जे महान भगवत भक्त आहेत, माझे महान भक्त आहेत, त्यांच्या आराधना, त्यांच्या सेवेद्वारे प्रसन्न हास. मी प्रसन्न आहे. न संशय, याच्या बाबतीत संशय नाही. तुला काय वरदान हवंय ते मान. तेव्हा खूप सारे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भक्त पुंडरीक किंवा भक्त पुंडलिक भगवंतांना उद्देशून खूप सुंदर प्रार्थना ते अर्पण करतात. ते एका श्लोकामध्ये ते सांगतात, खूप महत्वाचा पहिलाच श्लोक आहे त्यांचा, तो आपण इथे पाहूया. पुंडरीक म्हणतात, न याचेहं वरान देव विषयान क्षणभंगुरान कल्पवृक्षे प्रसन्ने तू
कुष्मांडा निवदुर्भगः न याचे हम वरान देव. मी तुम्हाला कुठलाही वर मागत नाही भगवंत. म्हणजे भौतिक स्तरावरती कुठलाही वर मला नकोय. हा विषयान क्षणभंगुरान. हे विषय, इंद्रिय विषय जे आहेत ते क्षणभंगुर आहेत. आज आहेत उद्या नाहीत. भौतिक स्तरावरचं सुख क्षणभंगुर आहे, अनिश्चित आहे. मी त्याची इच्छा करत नाही. तुम्ही प्रसन्न झालेला आहात. कल्पवृक्षे प्रसन्ने तू. जेव्हा एखादा कल्पवृक्ष प्रसन्न झाला असेल तुमच्यावरती, कुष्मांड कोण मागे? कुष्मांड म्हणजे भोपळा. जेव्हा कल्पवृक्ष प्रसन्न झालाय तेव्हा भोपळा मागून एखादा दुर्भाग्य मनुष्यच असं वर मागे, एखादा मूर्ख मनुष्य असं वर मागे. तेव्हा तुम्ही कल्पवृक्ष समान आहात. तुम्ही जेव्हा प्राप्त झालात तेव्हा बाकीच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काय गरज आहे भौतिक स्तरावरची. अशीच प्रार्थना ध्रुव महाराजही अर्पण करतात. जेव्हा भगवंत त्यांच्या समोर प्रकट होतात की मला हे काचेचे तुकडे नको आहेत, मला आता दिव्य रत्न प्राप्त झालेले आहे तुमच्या रूपात. स्थानाभिलाषी तपसी स्थितोहम त्वां प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम काचन विचिन्वन अपि दिव्य रत्नम स्वामीन कृतार्थोस्मि वरम न याचे. हा भक्ताचा भाव आहे. स्वामीन कृतार्थोस्मि वरम न याचे. मला भौतिक स्तरावरती कुठलीही प्रलोभन दाखवू नका, मला कुठलाही वर नकोय, मला तुम्ही प्राप्त झालेला काचन विचिन्वन अपि दिव्य रत्न. तर हाच भाव इथे भक्त पुंडलिक भगवंतांसमोर प्रकट करत आहे की मला कुठलाही वर नकोय. भौतिक स्तरावर जरी कुठलाही वर मागितला नाही पुंडलिकांनी, तरी त्यांनी वर मागितला भगवंतांनी. ते म्हणाले की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या या सुंदर दिव्य दर्शनाद्वारे माझा उद्धार केलेला आहे, तसाच उद्धार तुम्ही सर्व जीवात्म्यांचा करा. तुम्ही इथेच उभे राहा या दिंडीर वनामध्ये, या पंढरपुरामध्ये, आणि तुम्हाला भेटण्यास येणाऱ्या सर्व जीवात्म्यांचा असाच उद्धार करा. त्यांच्या प्रार्थनेत पुढे पुंडलिक म्हणतात, पश्यंतु सर्वभूतानि भक्तवत्सलताम तव देवानाम अपि दुष्प्राप्य. देवांनाही दुष्प्राप्य अशी आपली कृपा या सर्व जीवात्म्यांना आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या आणि ती आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. पुंडलिक म्हणतात, संसार सागरे घोरे मज्जताम दुःखी जीवन. या संसार सागरामध्ये मज्ज बुडलेले सर्व लोक, दुःखी जीवन आहे सर्वांचं. त्या सर्वांचा उद्धार आपण आपल्या दर्शनाने करा. त्रातारमिह भूतानि दृष्ट्वा गच्छन्तु ते. तुमच्या दर्शनाद्वारे ते आपल्या धामाला प्राप्त होतील, जिथे दिव्य प्रेममयी आनंदामध्ये हे जीव त्यांच्या प्रेममयी सेवेद्वारे हा आनंद प्राप्त करतील, आपल्या चरणांप्रती केलेल्या सेवेद्वारे. आणि ते अशीही प्रार्थना करतात की क्षेत्राणाम उत्तमम क्षेत्रम आज्ञाते. सर्व क्षेत्रांमधलं उत्तम क्षेत्र हे पंढरपूर क्षेत्र बनावं. ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापीनाम अपि दर्शनात ते भवेत मोक्षः प्रार्थयामि. अशा मूर्ख, पापी आणि ज्ञान विज्ञान हीन लोकांना आपल्या दर्शनाद्वारे या भौतिक दुःखातून ती प्राप्त व्हावी, आपल्या चरण कमळांप्रती प्रेम प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना पुंडलिक विठ्ठलांकडे करत आहे, भगवान श्रीकृष्णांकडे करत आहे. आणि हेच भगवान श्रीकृष्ण विठ्ठल त्यांच्या या दिव्य रूपामध्ये पंढरपुरामध्ये या दिंडीर वनामध्ये उभे आहेत, कटीवर हात ठेवून. ते निर्देश करत आहेत की माझ्या चरण कमळांप्रती जर तुम्ही आश्रय घेतलात, माझ्या भक्ती मार्गावरती जर तुम्ही लागलात, तर हा संसार सागर हा फक्त कमरे एवढाच तुम्ही सहज त्याला पार करू शकाल, असं भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना सांगतात. तर अशा प्रकारे या पंढरीमध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान विठ्ठल प्रकट झाले त्यांचा भक्त पुंडलिक याच्यासाठी. बऱ्याच वेळा इथे गैरसमज करतात लोक पुंडलिकाच्या कथेवरनं की आई वडिलांची सेवा करणे म्हणजे सर्वोत्तम. योग्य आहे, पण आई वडिलांची सेवा करणे किंवा या भौतिक स्तरावरती भौतिक जगामध्ये कुठल्याही व्यक्तीची सेवा करणे हा भगवत भक्तीसाठी पर्याय नाहीये. भगवत भक्ती करणे हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे, प्रत्येक जीवाचा लाभ आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च हित त्याच्यामध्ये आहे की पांडुरंगाप्रती, भगवान श्रीकृष्णांप्रती, भगवान रामचंद्रांप्रती, विष्णूप्रती, कारण आपण त्यांचे पुत्र आहोत. या भौतिक जगतातील जे नातेसंबंध आहेत किंवा जे समाजाशी आपलं कर्तव्य आहे त्या सर्व गोष्टी करणं ही चांगली गोष्ट आहे, पण ते केलं म्हणजे मग सर्व काही झालं माझ्या जीवनात, असा विचार चुकीचा आहे. कारण ही कुठलीही गोष्ट भगवत भक्तीसाठी पर्याय नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या कथेवर. तर अशा प्रकारे अतिशय महान भक्त असलेले पुंडलिक आणि त्यांचे आई वडील हे महान भक्त होते भगवंत, त्यांनाही दर्शन दिलं भगवंत.
त्यांना दर्शन देण्यासाठी भगवंत इथे प्रकट झाले आणि रुक्मिणी माता अजूनही त्यांच्या मागे उभी आहे, रुसून आहे. तर अशा प्रकारे या पुंडलिकाची आणि भगवंतांची जे विठ्ठला आपल्या पंढरपुरात प्रकट झाले त्यांची आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की इतरांना पाठवा, इतरांपर्यंत पोहोचवा. त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केली आहे, तशी खूप चर्चा करू शकतो. आपल्या सर्वांचे पुनश्च खूप खूप धन्यवाद.